विजय जगताप. यस तर मॅच ऑन होतोय आणि यावेळेस स्ट्रायकर कडे आहे संदीप डोळस. त्याच्या बॅटमधनं फटका दमदार अगदी इंचू दी गॅप. जिथे क्षेत्ररक्षक नाहीत त्या क्षेत्रामधनं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि यावेळेस आलाय संदीप डोळसच्या बॅटमधनं संदीप ब्रँडेड चौकार. चौकाराच्या मदतीनं धावा झालेल्या आहेत आता 14. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती सजला गेल्यात. विजयी जगताप थोडासा या ओव्हर मध्ये महागडा ठरतोय. फुल लेनचा चेंडू होता. मिस टायमिंग. विकेट मात्र मिळू शकते. डाऊन द बॉल. इथे आलाय दिवेश. टिपलाय झेल. संपलाय. संदीप या फलंदाजाचा देखील खेळ. फलंदाज बाद. पहा धावा दिलेल्या आहेत परंतु त्यापेक्षा महत्वाचे विकेट आहेत आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र चले जावचा नारा. 2 फलंदाजाला मात्र विजय जगताप या गोलंदाजानं फलंदाजाला दिलेले आहेत. पाहुयात उर्वरित राहिला आता शेवटचा बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल राहुल धात्रक. राहुल धात्रक यावेळेस आपण पाहत आहोत फलंदाजीसाठी आलाय. 14 वरती 2 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडूवरती काय घडेल आणि काय बिघडेल पाहूयात. P1चं पहिलं षटक आहे. अगदी अनुभवाची खान ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं तो गोलंदाज विजय जगताप गोलंदाजी ट्रॅकमध्ये आहे. अगदी हे मैदान भरपूर वेळा त्याने गाजवलेलं आहे परंतु यावेळेस विकेट मिळाल्या परंतु धावा देखील खर्च केल्यात. इथे आपण पाहत आहोत यावेळेस मात्र फुल लेनचा चेंडू अगदी ब्लॉक ऑन होल्ड मध्ये होता. थोडासा मात्र ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेला आणि हा चेंडू इथून पाहायला गेला तर मात्र दूरवरती राहिल्यानंतर निर्धाव मात्र येतोय. सलमान यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. 4 ओव्हरचा सामना आहे आणि सध्या तरी महत्वाचे 2 मोहरे मात्र या मॅच मध्ये टिपले गेलेले आहेत. इथे कमबॅक करण्यामध्ये आता चान्सेस गोलंदाजाला असणार आहे परंतु अजून देखील खेळाडू आपण पाहत आहोत अजय आणि राहुल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहूयात कशा पद्धतीने धावा काढल्या जातील. अगदी या मॅचचा टॉसचा जर विचार करायला गेला तर खर्डी प्रीमियर या टीमने टॉस जिंकला होता आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो सध्या तरी थोडासा यशस्वी देखील वाटतोय कारण ज्या विकेटच्या शोधामध्ये पूर्णपणे टीम होती ती विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र विजय जगतापने मिळवलेली आहे. पाहूयात यावेळेस सलमान कशा पद्धतीने कामगिरी करतील. अगदी हवेचा वेग देखील आपल्याला चांगला पाहायला भेटतोय म्हणजे धावा इथून येऊ शकतात. हो यावेळेस बॉल उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला उडण खटवला उडवला गेलाय आणि चेंडू चाललाय षटकारासाठी ठोकलाय उत्तुंग सिक्सर. या 6 धावसंख्येच्या मदतीने आता धावा झाल्या आहेत 20. पहा 2 विकेट गेले तरी देखील मात्र स्कोर कार्ड थांबत नाहीत कारण त्याचं राहिलंय अजून देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत
आणि अजय या फलंदाजाच्या बॅटमधून आपण उत्तुंग सिक्सर पाहिलाय या चेंडूवरती. स्वागत चांगलं झालंय यावेळेस गोलंदाजाचं, कारण षटकारानं या ओव्हरची सुरुवात झालेली आहे. पाहूयात कमबॅक करावं लागेल. कमबॅक साठी तुम्हाला निर्धाव चेंडू देखील टाकावे लागतील, विकेट देखील घ्यावे लागतील. पाहूयात इथे आता गोलंदाजी कशी पुढे केली जाईल. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, बॅट अगदी आपण पाहत आहोत बॅटच्या अगदी आतमधल्या टोला लागून हा चेंडू मात्र इथून बॅटची कडा घेऊन तिकडे फाईन लेगकडे जात होता. पण स्लिपरचा क्षेत्ररक्षकाने चेंडू स्टॉप केलाय. बॉल फेकी केला जाईल, एक सिंगल या चेंडूवरती कलेक्ट केली जाईल. या सिंगलच्याच मदतीनं धावा झाल्यात आता 21. लॉस ऑफ 2 विकेट्स. कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी टीम. राहुल स्ट्रायकरकडे यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूया योगदान कशा पद्धतीने दिलं जाईल. ओहो, राहुल साठी हा चेंडू अगदी मात्र पाहायला गेलं तर आउटसाइड दी लेग स्टंप राहिलाय. बाईट बॉलचा इशारा यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर न चालला हा चेंडू. सफल थोडेसे फलंदाज झाले होते, परंतु अगदी यष्टा दाखवला गेला होता आणि लेगस्टिकच्या थोडस बाहेर न चालला हा चेंडू. आणि पंचांना मात्र दंडित केलं या चेंडूला. वाईट बॉल आलाय. एक्साची धाव अजून एक मिळते. टोटल स्कोर कार्ड 22 ऑन बोर्ड. फुल लेनचा चेंडू अगदी पायावरती आदळला गेला. इथे सिंगल काढण्याचा प्रयत्न होतो. नॉन स्ट्राईक इनकडे बॉल फेकला जाईल. राहुल धात्रक सहज पोहोचतो नॉन स्ट्राईक इनला. स्ट्राईक हवी होती, अजयला मिळते. आणि पंचांचा सिग्नल लेग बाईसचा देखील येतोय, म्हणजे यावेळेस देखील एक सिंगल मिळत आहे. पहा प्रत्येक चेंडूवरती मग त्या धावा कशाही येऊ द्यात, लेग बाय त्याच पद्धतीनं बाईटच्या रूपाने येऊ द्यात, त्याच पद्धतीनं व्हाईटच्या रूपाने येऊ द्यात, सिक्सरने येऊ द्यात, चौकारने येऊ द्यात, अन्य व्यतिरिक्त कशाही येऊ द्यात, धावा येणं या क्रिकेटच्या परिपटलावरती महत्वाचं असतं. आता या धावा मात्र प्रत्येक चेंडूवरती येत आहेत, ह्या रोखाव्या लागतील आणि धावफलक भरपूर मोठं होईल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस लाईन चांगली आहे आणि अगदी आपण पाहत आहोत हा चेंडू अजय पिचडच्या अगदी मध्ये रडार पासून मात्र थोडासा दूरवर ठेवला गेलाय, कारण त्याच्या बॅट मधनं जेव्हा जेव्हा स्पर्श चेंडू होतोय चान्सेस असतात बाउंड्री लाईन क्रॉस करण्याची आणि हेच घडतंय. हा बॉल लाला स्लॉट मध्ये पाठवला गेलाय, पार्किंग लॉट मध्ये जाईल चेंडू सीमा पार. यावेळेस अजून एक आलाय धमाका षटकार. म्हणून आपण ही चर्चा करत होतो मित्रांनो, अगदी बॅट ला बॉल स्पर्श झाल्यानंतर अजयच्या बॅट मधनं मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबत नाहीत आणि हे चित्र यावेळेस देखील आपल्याला दिसलंय. हा उत्तुंग ठोकलाय सिक्सर. धावा झाल्यात आता 29. 4 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवरती खेळतायत. राहुल धात्रकला या मॅच मध्ये अकाउंट ओपन करायचं शिल्लक आहे, परंतु धावफलकाला मात्र चांगला आकार दिला गेलाय. खर्डी प्रीमियर संघ थोडासा मात्र यावेळेस आपल्याला संकटामध्ये पाहायला भेटतोय. चला बॉल तिकडनं लगेचच द्या. बॉल आपण तिकडनं लगेचच कॅरी करून फेकी करायचा आहे. हा चेंडू यावेळेस आपण पाहत आहोत इथे मात्र चांगली इथून लाईन वापरली गेली. अगदी यावेळेस देखील रडार पासून थोडासा दूरवर ठेवला गेलाय. स्लॉट मध्ये चेंडू यावेळेस फेकला गेलेला नाही आणि इथे आपण पाहत आहोत या चेंडूवरती कामगिरी मात्र गोलंदाजाची चांगली झालेली आहे. यावेळेस षटक क्रमांक मात्र आता 2च समाप्ती होते. सेकंड ओव्हर फिनिश होईल. धावफलकाला धावा जोडला गेला 29. संतोषला इथून खऱ्या अर्थाने मित्रांनो आता कमबॅक करावं लागणार आहे. दुर्वळचा चेंडू मात्र अगदी टप्पा पडल्यानंतर फिरला होता, तोच बॉल फिरवला गेला होता परंतु हवेमध्ये राहिलाय. अमीन शेख हे नाव या मैदानावरती मात्र सातत्याने घेतले गेलंय. अफलातून टिपलाय झेल आणि इथे अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाईल. डगआउटला परतलाय राहुल धात्रक. 0वरती बाद.
दुसरी टीम आहे ती. यावेळेस ऑनसाइडला फटका आपण पाहत आहोत. लेफ्ट हँड बॅटर सागरच्या बॅटमधून फटका आलाय. एक सिंगल. या एक सिंगल वरती मात्र समाधान मानावं लागत आहे. फटका तर अगदी चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक या चेंडूवरती केलं जाईल कारण इथे वाटत होतं की धावा येऊ शकतायत एकापेक्षा जास्त परंतु मिळाली आहे फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 30 धावा धावफलकाला पाहायला भेटतात. यावेळेस कमबॅक करणं गरजेचं आहे ते म्हणजेच खर्डी प्रीमियर संघाच्या गोलंदाजांना कमबॅक करावंच लागेल कारण धावफलकाला चांगला आकार प्रत्येक ओव्हर मध्ये मात्र दिला गेला. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्यात. विकेट देखील मिळाल्यात परंतु विकेटचा अगदी पाहायला गेलं तर विकेट गेल्यानंतर देखील फलंदाजांवरती कोणताही दबाव दडपण दिसत नाहीत. लाईन तर यावेळेस पाहावी लागते की काय आणि हा प्रश्न होता आणि यावेळेस पंच देखील वळलेले आहेत. यस व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा स्टॉप सिग्नल व्हाईट बॉल आहे परंतु त्यासाठी याच निर्णयावरती मात्र एक्सेप्ट घेतला गेलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. अर्थातच DRS रिव्ह्यू चा वापर यावेळेस मात्र केला गेलाय. पाहूयात जाऊयात टेक्निकल टीम कडे. तिथून आता तडंपार आमच्यापर्यंत निर्णय काय सोपवतील काय कळवतील हे पाहूयात. हा चेंडूची पाहणी पूर्णपणे मात्र इथून केली जात आहे. लाईन अगदी मात्र पाहिली जाईल. थडंपार कडनं देखील सफळ झाल्यानंतर आपण पाहत आहोत हा चेंडू एक्झॅक्ट कुठून चाललाय. संतोष देवरेचा हा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. थर्ड अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा इशारा मात्र पंचांनी आमच्यापर्यंत सोपवलेला आहे आणि यावेळेस आपण पाहत आहोत हा चेंडू योग्य आहे असं मात्र पंचांनी निर्णय आमच्यापर्यंत सोपवलाय. म्हणजे इथून जो रिव्ह्यू घेतला गेलाय तो मात्र सक्सेसफुल झाला आहे खर्डी प्रीमियर या टीमचा. इथे आता संतोष थोडासा मात्र थांबला गेलाय. धावसंख्येचा आकार जर पाहायला गेलं 30 धावा या धावफलकावरती सजल्या गेल्यात. 3 चेंडू कंप्लीट झालेत या ओव्हरचे आणि या ओव्हर मध्ये आता मात्र चांगल्या धावा रोखल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये फक्त मिळाले आहे सिंगल. यावेळेस आता मात्र व्हाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांनी दिलाय. यावेळेस मात्र कोणताही रिव्ह्यू घेतला जाणार नाही कारण इथे आता माहित आहे गोलंदाज स्वतः कॉन्फिडंट देखील आहेत की हा चेंडू व्हाईटच आहे आणि त्यामुळे आता एक्स्ट्राची धाव मिळू शकते. या एक्स्ट्राची धाव आली. धावफलकाला धावा सजल्या गेल्यात 31 धावा धावफलकावरती सजल्या गेल्यात. खर्डी प्रीमियर संघ यावेळेस मात्र थोडंसं कमबॅक करतायत परंतु 3 चेंडू देखील अजून टाकणं गरजेचे आहेत. फुललेचा चेंडू होता. यावेळेस मिस टायमिंग चेंडू हवामध्ये. हो चांगला झेल पकडला गेलाय. अजय पिचड यावेळेस होते बाद. 4 विकेट डाऊन. चौथा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी टीमला फलंदाज बाद.
इथे आपण पाहत आहोत तुषार हा फलंदाज यावेळेस मात्र आता स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटेल. 31 धावसंख्येवरती धावफलक, 4 फलंदाज बाद झालेत, 2.4 खेळ झालाय आणि इथून आपण पाहत आहोत यावेळेस आता मात्र धावसंख्येला अंकुश खऱ्या अर्थानं लावलं गेलंय संतोष देवरे या गोलंदाजाकडनं. दूरवर ठेवला गेला हा चेंडू, अगदी आपण पाहत आहोत लाईन पकडून यावेळेस मात्र गोलंदाजी झाली आहे. हा चेंडू दूरवर ठेवला गेला यष्टांपासून, बॉडी लेंथ पासून आणि यावेळेस मात्र यशस्वी गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. आतापर्यंत या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आल्यात. राहिला आता शेवटचा बॉल या ओव्हरचा. धावा झाल्या आहेत 31 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे आपण पाहत आहोत लाजवाब कामगिरी झाली आहे. प्रत्येक चेंडूचा जर मित्रांनो विचार करायला गेला तर प्रत्येक वेळेस लेंथ अँड लाईन चेंज करून मात्र गोलंदाजी प्रत्येक फलंदाजासाठी केली जाते आणि संतोष चांगली कामगिरी करतोय. फुलर रेंजचा चेंडू होता, अगदी लोवर फुलटॉस होण्यापूर्वी फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला गेला फलंदाजाकडनं आणि यावेळेस देखील एक सिंगल आता कॅरी केली जाते. या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 32 ऑन बोर्ड. 3 ओव्हर यावेळेस मात्र फिनिश होत आहेत. या ओव्हर मध्ये आल्यात फक्त 3 धावा आणि 2 महत्वाचे विकेट देखील आलेत. 32 धावा मिळाल्यात धावफलकाला आणि इथून 4 फलंदाज बाद झालेले आहेत कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी टीमचे. चला वेळ जास्तचा घ्यायचा नाही आहे, लक्षात असू द्या. चला वेळ जास्तचा घ्यायचा नाही, लक्षात असू द्या. मिस्टायमिंग बॉल हवा मध्ये आहे, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावतोय आणि त्यानं मात्र हा झेल यावेळेस भूमीला प्रदान केलेला आहे. यावेळेस मिळेल जीवदान फलंदाजाला, एक सिंगल गोलंदाजाला खर्च करावी लागेल आणि टोटल स्कोर कार्ड 33. अबिद शेख साहेबांकडनं कॅश प्राइज आलेला आहे. गोलंदाज तौसिफ या गोलंदाजासाठी आहे. 3 चेंडूवरती 3 विकेट आले तर 1 ओव्हर मध्ये जर 3 विकेट आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. पाहूयात, पहिला तर झेल सोडला गेला आहे, अजून देखील संधी आहे. 5 चेंडूमध्ये 3 विकेट काढले गेले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. कदाचित झेल पकडला असता तर पहिली विकेट येऊ शकली असती, परंतु झेल सोडलाय. आता सागर हा फलंदाज स्ट्रायकरकडे आहे. पाहूया, त्याच्यासाठी फील्ड सजवली जाते. जास्तचा वेळ मित्रांनो खर्च होतोय हे लक्षात असू द्या. वेळ वाचवणं गरजेचं असेल, आपल्याला सामने भरपूर कव्हर अप करायचे आहेत. 33 धावा झाल्यात धावफलकाला. इथे या चेंडूवरती सिंगल मिळाले आहे. 3.1 खेळ झालाय. 5 बॉल मध्ये पाहूया धावा किती येतील. 5 बॉल मध्ये धावा पाहूयात कशा पद्धतीने काढल्या जातील, टार्गेट कितीचं सेट होईल. छोटा प्लेनचा हा बॉल होता, अगदी फाईन लेगला खेळून काढलाय. बॅटच्या अगदी प्रॉपर कनेक्शन नव्हतं, परंतु रिझल्ट चांगला मिळालाय. अगदी इकडे आपण उतार थोडासा पाहता आहोत आणि या उताराचा फायदा झालाय आणि हा चेंडू मात्र अगदी जमिनीलगत घरंगळत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फाईन लेगला ठोकलाय. हा चौकार. यावेळेस चौकार मात्र मिळाला आणि या चौकाराच्या मदतीनं आता धावा झाल्या आहेत 37 धावा या धावफलकाला आता सजल्या गेल्यात. इथे बॅटिंग भरपूर चांगली होत आहे. 3ऱ्या ओव्हर मध्ये धावा रोखल्या होत्या. या ओव्हर मध्ये जरी धावा रोखल्या गेल्या तर मात्र सन्मानजनक धावफलक इथे स्थिर राहील. बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलिमिनेशन आणि मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र चाललाय अगदी सलमानच्या डोक्यावरनं. चेंडू झालाय सीमा पार. यावेळेस झालाय षटकार. काय फटका होता, अगदी पिकअप स्ट्रोक. बॅकफुट वरती गेलं, वेट ट्रान्सफर केला, अगदी परफॉर्म बॅट आणि त्यानंतर मात्र अगदी क्षेत्र निवडलं गेलं लॉंगॉनचं डोक्यावरनं. चेंडू झालाय सीमा पार.
षटकाराला धावफलकाला धावा जोडला गेला जाता 43-43. पुन्हा एकदा यावेळेस ऑफसाईडला टार्गेट केलंय. हा बॉल देखील पाठवला गेला प्रेक्षक झोतामध्ये. अजून एक आलाय एव्हर क्वालिटीचा दर्शदा सिक्सर. विकेट साठी कॅश प्राइज होत, परंतु इथे काय घडलंय, गोलंदाजाला टार्गेट केलं गेलंय. काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये अगदी मात्र गोलंदाज तौसिफ वरती चालवलं गेलंय. सिक्सर आला आणि धावफलकाला धावा आता जोडल्या गेल्या आहेत 49 धावा या धावफलकावरती सजल्या गेल्यात. षटक क्रमांक शेवटचा आहे आणि 2 चेंडू मात्र शिल्लक राहिलेत. चला मॅच ऑन करायचं आहे. फुललेनचा चेंडू अगदी विशिप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे खराब क्षेत्ररक्षण झालंय. बॉल अगदी सोडला गेला आणि आता दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाईल. दुसरा एंड अर्थातच नॉन स्ट्राईक एंड कडे इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल आणि तुषार यावेळेस मात्र डगआउटला जाईल. नवीन फलंदाज फास्ट द्या, कारण आपल्याला धावण्याचं काम करायचं नॉन स्ट्राईक एंड करते थांबून. यस नक्की फास्ट येत आहेत, धावत येत आहेत. शेवटचा चेंडू राहिलाय, धावफलकाला धावा जोडल्या गेल्यात 50 धावा धावफलकामध्ये आहेत. 5 विकेट गेलेत. वरती 5. फुललेनचा चेंडू पॅटर्न पॅड मध्ये होता, चांगला खोदून काढलाय. हो क्षेत्ररक्षण आता चांगलं झालंय. हा बॉल स्टॉप होणं गरजेचं होतं, कारण शेवटचा चेंडू होता. बॉल स्टॉप झाला, थ्रो देखील चांगला झाला आणि बॉल फेकी केल्यानंतर धावा या चेंडूवरती मात्र मिळालेल्या आहेत. टोटल 2. टोटल स्कोर कार्ड 52. 52 धावा धावफलकावरती, 53च टार्गेट खर्डी प्रीमियर संघाच्या विरोधामध्ये.
चला मॅच ऑन करायचे आहे. अगदी मात्र आपण पाहत आहोत सेकंड इनिंगला इथून आता सुरुवात केली जाईल. 4 ओव्हर मध्ये 52 धावा या धावफलकाला सजला गेला आणि आता 53चा पाठलाग यावेळेस केला जाणार आहे खर्डी प्रीमियर या टीम कडनं. पाहूयात होतील का धावा डिफेन्स, होतील का धावा चेस, हे मात्र या मॅच मध्ये आपल्याला नक्की जरूर पाहायला भेटणार आहे. पहिला चेंडू टाकला जातोय या इनिंगचा तन्मय भांगरे कडनं. पहिला चेंडू अगदी मात्र बदलाली ते दाखवण्याचा प्रयत्न, कटरचा वापर झालाय. अगदी स्विंग पाहायला भेटला या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र थोडासा अजून बाहेर जातो. अगदी फुटवर दाखवण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क थोडस मात्र झालेला नाहीत आणि हा पहिला चेंडू येतोय निर्धाव जाग्यावरनं. यावेळेस हा देखील बॉल वळवला होता, त्याच पद्धतीने फलंदाजांना देखील ऑन साइडला अगदी मात्र मनगटाच्या सहाय्याने मात्र वळवला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अगदी चालाक चातुर्य पाहायला भेटले. चांगला चेंडू ओढून फेकी केला गेला. एक सिंगल या चेंडूवरती मिळतंय. या सिंगलच्या मदतीनं अगदी स्कोर कार्ड मात्र चालू झालेला आहे खर्डी प्रीमियर या टीमचं. पहा लॉट्स पाडले जाणार आहेत. सो विजयी संघ आपण उपस्थित राहा, प्रतिनिधी किंवा कॅप्टन. चला इथे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिला मोहरा टिपला गेलाय. विकेट मिळते तन्मय भांगरे या गोलंदाजाला. माढेपाडा टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण थोडस फास्ट या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, थोडस फास्ट यायचं आहे. त्याच पद्धतीनं डोंगरीपाडा आणि इन्शा स्पोर्ट शिरोळ हे 3 संघाचे प्रतिनिधी उपस्थित होत आहेत. 2 संघाचे प्रतिनिधी जो सामना चालू आहे त्याचे ऑलरेडी प्रतिनिधी उपस्थित आहेत. तर लॉट्स पाडले जातील. सुपर 4 चे सामने पाहूयात कशा पद्धतीने असणार आहेत. अर्थातच सेमीफायनल आणि सेकंड सेमीफायनल या पाहूयात कशा पद्धतीनं होतील. कोणता संघ कोणत्या संघाच्या विरोधामध्ये खेळेल त्यासाठी लॉट्स पाडले जातील. माढेपाडा टीम चला प्रतिनिधी फास्ट पाठवायचा आहे, तुमच्यासाठी थांबलेत. यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न, यावेळेस धाव घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. तू नाही मी तू नाही मी करता करता एक सिंगल मात्र यशस्वी कंप्लीट झाली. हे महत्वाचं असेल या सिंगलच्या मदतीनं. पंचांचा सिग्नल लेग बाईट झालाय. सिंगलच्या मदतीने धावा झाल्या आहेत 2. षटक क्रमांक आहे पहिला विकेट मिळालाय आणि इथून आपण पाहत आहोत यावेळेस मात्र संकटामध्ये थोडासा संघ आहे. या पहिल्याच ओव्हर मध्ये अजून एक चांगला चेंडू. यावेळेस देखील भरपूर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जात आहे. हा देखील चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील मात्र फलंदाजांना बांधून ठेवलंय. अगदी मात्र पाहता संतोष देवरेच्या विरोधामध्ये अगदी डॉट बॉल टाकले गेलेत. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. ओव्हरची आता समाप्ती झाली. धावफलकाचा विचार करायला गेलं तर 2 वरती 1 फलंदाज बाद खर्डी प्रीमियर टीम. चला लॉट्स इथे पाडले जात आहेत. दोन्ही संघाचे प्रतिनिधी 12वे खेळाडू देखील आता तिकडे जोडले जातील आणि पाहूयात मॅचेस कशा पद्धतीने असणार आहेत. पहा हे लॉट्स इथे पाडले जात आहेत. छोटा मुलगा त्याला अगदी बोलवलं जातं आणि आता त्याच्याच हस्ते त्याच्या शुभ हस्ते या चिठ्ठ्या आता उचलल्या जातील. पाहूयात नजरा सर्वांच्या तिकडेच असणार आहेत, कारण इथे आता सेमीफायनल कशा पद्धतीने असतील, कोणता संघ कोणत्या संघाच्या विरोधामध्ये खेळेल यासाठी लॉट्स पाडले जातात. डोंगरीपाडा आणि इन्शा स्पोर्ट शिरोळ ही सेमीफायनल आणि त्यानंतर सेमीफायनल अजून एक पाहायला भेटेल. माढेपाडा आणि विजयी संघ अशा पद्धतीने मॅच पाहायला भेटेल. पहिला सेमीफायनल असणार आहे इन्शा स्पोर्ट शिरोळ आणि डोंगरीपाडा या 2 संघादरम्यान इथे मॅच पहिला सेमीफायनल खेळवला जाईल. टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहायचे आहेत. लगेच टॉस केला जाणार आहे.
हा फटका ऑन साइडला मात्र अगदी खेचून मारला. यावेळेस आपण पाहतात मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, बॉल फेकी केला जाईल आणि यावेळेस थोडेसे इंजर्ड वाटतायत. चला बॉल इथे मात्र पकडला जरूर गेलेला आहे, परंतु खेळाडूला इथून खेळाडूची पाहणी करायची आहे. डोंगरीपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहा तिकडे थोडेसे इंजर्ड खेळाडू वाटतायत. या चेंडूवरती 3 धावा मिळालेल्या आहेत धावून पळून आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत 6. यावेळेस हो दमदार फटका, अगदी ताकदीचा वापर, बॉल करतो हवाई सफर. विजय जगतापच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. षटकार. यावेळेस सिक्सर मात्र आलाय आणि इथून जर मॅच यावेळेस जिंकायची असेल तर असे फटके येणं मात्र गरजेचे असणार आहेत. 3 जर षटकार आले तर खालिदभाई शेख साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. एक आलाय इथे. आता पाहायला गेलं तर हा चेंडू मात्र अगदी आता दूरवर ठेवला गेलाय. यावेळेस लाईन चांगली वापरली गेली अगदी. यावेळेस डॉट बॉल येईल. शेवटचा चेंडू आता या ओव्हरचा शिल्लक राहिला. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा विचार करायला गेला तर फक्त 2 धावा आल्या होत्या आणि यावेळेस उर्वरित 13 चेंडूमध्ये आता 41 धावसंख्येची गरज आहे. दुर्बंड फटका सजवायचा होता. मिस टायमिंग. बॉल हवामध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय अगदी मात्र राहुल धात्रक या क्षेत्ररक्षकानं झेल भूमीला प्रदान केलाय. हा झेल इथून टिपणं गरजेचं होतं परंतु झेल सोडला गेला आणि आता 2 धावा सॉरी सिंगल. ही सिंगल एक मात्र इथून कंप्लीट होईल. पुन्हा एकदा स्ट्राइक विजय यांच्याकडे राहील आणि आता 2 ओव्हरचा खेळ झाला. धावफलकाला 13 धावा जोडल्या गेल्यात. राहिलेत 12 बॉल 40 ची गरज. अजय आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू अगदी फुल लेनचा राहिलाय. वाईट यॉर्कर मात्र इथून वापरलं जातं हे ब्रह्मास्त्र क्रिकेटचं आणि यावेळेस मात्र गोलंदाज देखील यशस्वी या चेंडूवरती झालेला आहे. फलंदाज विजयला शांत ठेवलं. या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. इथे आता दबाव प्रेशर वाढत चाललाय कारण रिक्वायर्ड रन रेटचा विचार करायला गेलं तर 21.82 ओहो परंतु यावेळेस हार मानणार नाहीत फलंदाज. असून एक मात्र इथून आलाय उत्तुंग सिक्सर अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. हा षटकार आला आणि धावफलकाला धावा आता जोडल्या गेल्यात 19. 10 चेंडू 34 ची गरज. मॅच असून देखील ऑन आहे. अगदी मात्र आपण पाहत आहोत फलंदाज हार सहसा मानणार नाहीत. प्रयत्न भरपूर चांगले होत आहेत. आतापर्यंत विजय यांच्या बॅटमधनं मात्र उत्तुंग 2 सिक्सर पाहायला भेटलेत. हा सध्या तरी त्यांचा प्लस पॉइंट असेल कारण हा खेळाडू जर फॉर्म मध्ये आला
या खेळाडू जर इथून फॉर्मामध्ये बॅटिंग केली तर मात्र काही होऊ शकतं, मॅच कधीही पलटू शकते, कारण इथे हे क्रिकेट आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू 34. यावेळेस हा चेंडू आपण पाहत आहोत, चांगला चेंडू मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. दूरवर ठेवला गेला हा बॉल आणि यावेळेस 9 चेंडू मध्ये आता 34 धावसंख्येची गरज. पहा जो नेक्स्ट मॅच आहे, पहिला सेमीफायनल डोंगरीपाडा विपक्षा इन्शास्फोट शिरोळ. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय डोंगरीपाडा संघाने घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे इन्शास्फोट शिरोळ या टीमनं. यावेळेस सुरेख ऑन साइडला मात्र अटॅकिंग फलंदाजी, काउंटर अटॅक या ओव्हर मध्ये चढवला गेलाय. सुरेख दिमागदार दर्शदार येतो षटकार. षटकार आला आणि धावफलकाला धावा आता सजल्या गेल्यात 25. 8 बॉल मध्ये आता 28 ची गरज. 8 चेंडू 28 ची गरज. वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नसतो आणि इथे आपण पाहत आहोत हेच करण्याचा प्रयत्न विषय ह्या फलंदाज मात्र करतोय. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू डॉट बॉल, 14 चेंडू षटकार. आता यावेळेस येईल का डॉट बॉल, येईल का षटकार, पाहूयात. अजय पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेट. फुलटॉस सुद्धा बॅटची कडा घेऊन हा बॉल मात्र जाग्यावरती थोडासा पाहायला भेटला. अगदी फर्स्ट स्लिपरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. बॉल फेकी करेल, एक सिंगल मात्र यावेळेस मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं आता धावा झाल्या आहेत 26. 7 बॉल 27 ची गरज. 7 चेंडू 27 हे समीकरण. या चेंडूवरती बिगिट झाला तर अगदी मात्र दबाव प्रेशर थोडस शेवटच्या ओव्हर मध्ये कमी राहील. पाहूयात प्रयत्न केले जातील. दूरवर अगदी चेंडू होता, बॅटची कडा घेऊन बॉल मात्र जाग्यावरती थोडासा होता. सेल्फ कॉन्फिडन्स दाखवलं गेलंय परंतु तितकंच सोपं नसणार आहे. पाहूयात काय घडेल. 6 चेंडू आता 27 ची गरज. 6 बॉल 27 धावा. 6 चेंडू 27 ची गरज. चला लगेचच गोलंदाज सज्ज करायचा आहे. गोलंदाज लगेचच सज्ज करा आणि मॅच ऑन करायचे आहे. 6 बॉल 27 ची गरज. तितकंच सोपं नसणार आहे या रात्रीच्या क्रिकेटमध्ये. इथे आपण पाहत आहोत 3 ओव्हर झालेत आणि 3 ओव्हर मध्ये आल्या आहेत त्या 26. आता एका ओव्हर मध्ये हव्या आहेत 27. पाहूयात. या एका ओव्हर मध्ये 27 काढायचे असतील तर फलंदाजांना जवळ म्हणायला गेलं तर 4 सिक्सर तरी येणं मात्र प्रथमतः गरजेचे असणार आहेत. मयूर हा गोलंदाज यावेळेस मात्र आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटतोय. पहिला चेंडू जिथे षटकार येणं गरजेचं होतं फलंदाजांना, तिथे मात्र हा डॉट बॉल आलाय. म्हणजे इथून वर्चस्व सातत्याने ठेवलं गेलंय. पावले गोलंदाजी झाली आहे या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये तन्मयने सुरुवात चांगली केली. आता पाहूया शेवट कशा पद्धतीने मयूरकडनं होईल. 5 बॉल 27 ची गरज. फुललेनचा चेंडू आसमानी ठोला, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झाला चुमंतर, ठोकला यावेळेस दर्शदार षटकार. पहा एक आलेला आहे, एक सिक्सर आलेला आहे. मॅच मध्ये जिवंतपणा आहे. अगदी 27 धावसंख्येचं योगदान विजय यांनी दिले आहे या मॅच मध्ये. 4 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेत परंतु आता समीकरण राहिलंय 4 बॉल 21 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 21 धावा. षटकाराची आतिषबाजी करणं गरजेचं असणार. पुन्हा एकदा मयूर राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल यावेळेस शॉर्टम पुल करायचं होतं परंतु चेंडू राहिलाय थोडासा अगदी शरीरापासून दूर आणि हा चेंडू मात्र पाठवू शकले नाहीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आला डॉट बॉल. राहिले 3 बॉल 21 ची गरज. मॅच आता फसलाय. मॅच अगदी फसला गेलाय कारण आता 3 सिक्सर जरी आले तरी देखील विजय मिळवून देऊ शकत नाहीत परंतु इथे प्रयत्न सोडणार नाहीत हे सांगतायत. आणि यावेळेस फटका मात्र आलाय आणि तिथे आपण पाहतो काय झेल पकडला गेलाय. या फलंदाज होते बाद.
नवराजजी लाखे सर या आपण कुठे असाल तर कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधा. मॅच अगदी आता फिनिश होईल. मॅचची औपचारिकता आता मात्र बाकी राहिली आहे कारण विकेट मिळाली आहे आणि इथून आता 2 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची इथून गरज. विकेट करायचं होतं दिव्येशाला. इथे आपण पाहत आहोत त्याच्या विरोधामध्ये अजून एक डॉट बॉल आलाय आणि इथे मॅच पूर्णपणे आता झुकलेली आहे. कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी या टीम कडे हा सामना मात्र झुकलाय. शेवटचा बॉल शिल्लक. यस इथे हा सामना संपलाय आणि सामना जिंकलाय कार्तिकी स्पोर्ट उंबरमाळी टीमने. अभिनंदन तसेच हार्डलक म्हणूयात खर्डी प्रीमियर या संघाला. यस पुढील